आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील खटाव आटपाडी तालुक्याच्या तर सांगली सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील गोळेवाडी गाव असून या गावाला कराड पंढरपूर महामार्गाला जोडून रस्ता आहे. यापूर्वी हा रस्ता मुर्मीकरणाचा होता, त्यानंतर खडीपर्यंत झाला आणि आता तो डांबरीकरण रस्ता मंजूर झालेला आहे. 1.5 ते 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून गोळेवाडीचे जाणारा रस्ता कराड पंढरपूर महामार्गाला जोडणारा डांबरीकरण म्हणून मंजूर झाला होता. 1.5 वर्षापूर्वी याचे भूमिपूजन झाले, रस्त्यावरील खडे उतरली आणि त्यावेळेस पासून म्हणजेच आज वर्ष होऊन गेले या रस्त्याचं काम ठप्प आहे. रस्त्यावर खडे उतरल्याने येणं जाणाऱ्याचे अनेक नागरिकांचे अपघात झालेले आहेत. यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेत. रस्ता सुरू करण्यासाठी तक्रारी भरपूर झालेत, परंतु अधिकारी या गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करत आहेत. जाणून बुजून या रस्त्याचं काम सुरू करत नाहीयेत अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पश्चिम भागातील गावाकडे योजनांचे नेत्यांचे सतत दुर्लक्ष असते. सततचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, तसेच शासकीय योजनांचे या भागात दुष्काळ आहे. असाच एक किस्सा आटपाडीच्या पश्चिम भागातील मुख्यमंत्री सडक योजनेचा झालाय. रस्ता उघडून टाकलाय, तो दुरुस्त केला नाही, त्यामुळे या रस्त्यावरती अनेक अपघात होऊन अनेक नागरिक जखमी देखील झालेले आहेत. तरी सुद्धा ठेकेदार व अधिकारी यांचे डोळे उघडत नाहीयेत व या रस्त्याचं काम सुरू करत नाहीयेत. त्यामुळे 4 किलोमीटर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विभूतवाडी गावाच्या पश्चिमेला सरहद्दीला लगत सातारा जिल्हा हद्द सुरू होते, तर सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक तसेच आटपाडी पश्चिमेचे शेवटचे टोक खटाव मान आटपाडी तालुक्याच्या सरहद्दीवरील हा भाग असून अनेक योजनांपासून हा भाग वंचित आहे. त्यातच गोळेवाडी ते विभूतवाडी असा 3.630 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालाय. या रस्त्यासाठी 3,05,987 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याचे काम एका बड्या बिल्डर्सला मिळाले होते. त्या बिल्डर्सने ते काम 4 सब कंट्रोलदारांना दिलंय. या रस्त्याचा कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर 11 ऑक्टोबर 2024 रोजी निघाली आहे, तर 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करायचे. परंतु शासनाच्या मुदतीप्रमाणे तो रस्ता पूर्ण करायचा आहे, परंतु सध्या तो रस्ता JCBच्या सहाय्याने पूर्ण उघडलेला आहे. ठेकेदार याने काम करत असताना रस्ता उघडला व तो तसाच ठेवला. त्या रस्त्यावर खडी उधसलेली आहे आणि येणा जाणाऱ्या दुचाकी वाहनांचे या खडीमुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. याकडे कोणाचे लक्ष नाही. काही जणांच्या 4 चाकी रस्ता सोडून घसरल्या, अनेक दुचाकी स्वार रस्त्यावरून पडले. या रस्त्याला अनेक ठिकाणी वळण आहे आणि रस्ता उकडून रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग असल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि वाहन दिसत नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढले. त्यामुळे या रस्त्याला अनेक अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच दुचाकीचे नुकसानही झाल्याचं घटना घडलेल्या आहेत. हा रस्ता पूर्ण कधी होणार याची नागरिकांना चिंता लागली आहे. जरी रस्ता पूर्ण होण्यासाठी मुदत असली तरी सध्या होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याबाबत मुख्यमंत्री सडक योजनांचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेला त्यांनी सांगितले की हे काम एका मोठ्या कंपनीने घेतलंय आणि ते काम सब कॉन्ट्रॅक्टरदार म्हणून 4घांना दिलंय. परंतु या 4घामध्ये एक विचार नसल्याने हे काम थांबले असे मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु या रस्त्यावरील होणारे अपघात, त्यामध्ये होणारे जखमी नागरिक यांनी कोणाकडे दाद मागायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. जर या रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा नागरिकातून प्रश्न उपस्थित होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रस्ता ताबडतोब पूर्ण करावा व त्या रस्त्यावरील होणारे अपघात थांबवावेत अशी नागरिकातून मागणी होते. रस्ता पूर्ण करण्याची मुदत संपत आली आहे, परंतु ठेकेदार याकडे लक्ष देत नाहीत. या रस्त्यावरती अनेक अपघात झालेले आहेत, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी काम पूर्ण करावे, अन्यथा सर्व नागरिकांसमवेत रस्ता रोको आंदोलन केलं जाईल. मुख्यमंत्री सडक योजनेतून त्यासाठी 3.630 किलोमीटर अंतराचा रस्ता मंजूर झालाय. त्यासाठी 3,05,987 रुपये म्हणजे सरासरी 4.25 कोटीचा हा रस्ता मंजूर आहे. रस्त्यावरील खडी उकडून टाकली आणि रस्ता पूर्ण करण्याची मुदत संपत आली आहे, परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. रस्त्यावरील खडे उतरल्याने अनेक अपघात झाले, तरी सुद्धा अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे अद्याप डोळे उघडलेले नाहीत.
रस्त्याचं काम त्वरित सुरू करावे अन्यथा आंदोलन केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.